सर्व लातूर शहरातील ऑटो रिक्षा चालक मालक गेल्या 5 ते 6 दिवसामध्ये एका ऑटो रिक्षा चालकाला वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून मारहाण झाली होती। या मारहाणीमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून पुऱ्या महाराष्ट्राभर ही खळबळ उडाली आहे की ऑटो रिक्षा चालकाला मारहाण केलेली आहे। त्याच्यानंतर जो व्हिडिओ काढलेला व्यक्ती आहे त्याला सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे। ही गोष्ट पुण्यनगरीला न कळता पुण्यनगरी पेपरने आज लातूर शहरामध्ये गंजगोलाई या ठिकाणी मुख्य ठिकाण हे लातूर शहरामध्ये मुख्य ठिकाण आहे, बाजारपेठेचं ठिकाण आहे। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑटो रिक्षा व नागरिक येत असतात जात असतात। या ठिकाणी आता 3 ते 4 वेळेस आम्ही हे पेपर बघितला आहे की प्रत्येक 2 महिने 4 महिने 5 महिने गेल्यानंतर पुण्यनगरी हा पेपर फक्त ऑटो रिक्षा चालकाच्या बदनामीसाठी बनलेला आहे। तर या पेपराला आम्ही निषेध करतो। पूर्ण महाराष्ट्रभर ऑटो रिक्षा चालक व मालक व त्यांच्या सदस्यांनी कुणीही पेपर खरेदी करू नये याचा आम्ही धिक्कार करतो व निषेध करतो। ह्याच्या पुढे कुठल्याही प्रकारची पुण्यनगरी असेल व इतर कोणतेही पेपर असतील त्यांनी कुठल्याही प्रकारची आधी ऑटो रिक्षा चालकाला त्याची प्रतिक्रिया घेणे आणि नंतर ह्या गोष्टी करणे त्यासाठी खूप म्हणजे ऑटो रिक्षा चालकाची निंदनीय गोष्ट झालेली आहे की प्रत्येक ठिकाणी ऑटो रिक्षा चालक बदनाम झालेला आहे। तर सातत्याने पुण्यनगरी हा पेपर ऑटो रिक्षा चालकाची बदनामी करत आहे। यामुळे आम्ही संविधानिक व प्रतिकात्मक त्याचा दहन करत आहोत। निषेध असो निषेध असो पुण्यनगरीचा निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो पुण्यनगरी पेपरचा निषेध असो निषेध असो निषेध असो पुण्यनगरी पेपरचा निषेध असो। ऑटो रिक्षा एकटा जिंदाबाद 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 ऑटो रिक्षा एकटा जिंदाबाद। ऑटो रिक्षा एकटा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। वाहतूक पोलिसांनी लातूर शहरामध्ये मागच्या 2-3 दिवसापूर्वी रिक्षा चालकाला मारहाण केल्यामुळं लातूर शहराचं वातावरण एक तप्त अशा प्रकारचं झालेलं आहे। रिक्षा चालकामध्ये मोठा असंतोष दिसून येते, पण त्यासोबतच एक महत्वाची घटना समोर येते। रिक्षा चालकांनी पुण्यनगरी या दैनिक वर्तमानपत्राचं प्रतिकात्मकरित्या दहन केलेलं आहे आणि पेपर जाळून हा पेपर कुठेतरी रिक्षा चालकांवर सातत्याने अन्याय करतो आणि रिक्षा चालकांची बदनामी करतो असा सुद्धा आरोप लावलेला आहे। तर काय सांगाल, दहन करण्यापाठीमागे तुमची भूमिका काय आहे आणि पुण्यनगरी पेपरलाच तुम्ही त्याचं का दहन केलं? गेल्या 4-5 दिवसाखाली आपण संबंध महाराष्ट्राकडे एक बातमी पसरत आहे। एका बार्शी रोडवर एका रिक्षा चालकाला 5-6 वाहतूक पोलीस शाखेचे कर्मचारी आणि एक PI साहेब स्वतः तिथे हजर असताना काय चूक झाली काय असेल काय माहिती नाही, त्याला एवढे 5-6 जण कर्मचारी मिळून बेदम मारहाण केली। त्याच्यासोबतच एक शाळकरी विद्यार्थी मुलगा ह्या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करत असताना त्याला सुद्धा अरेरवीची शिवीगाळ करून त्याला मारहाण करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कुठेतरी आम्हाला वाटतं की 2-4 दिवसामध्ये एवढं प्रकरण घडलेलं असताना पुण्यनगरीनं ही बातमी न लावता लगेच आम्ही आवाज उठवल्यानंतर ह्याचा पाठपुरावा करत असताना लगेच आजच्या पेपरला पुण्यनगरी ऑटो रिक्षा चालक बेशिस्त म्हणून आमच्यावर आरोप लावून आमच्याबद्दल त्यांनी विरोधात बातमी देत आहे। त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आज पुण्यनगरी वृत्तवाहिनीचे पेपर जाळून त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। असंच जर सातत्यानं चालत राहिलं तर आम्हाला म्हणायचं की जसं आरोग्य खातं पोलीस खातं हे जनतेचे सेवक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते, वृत्तवाहिनी पण कुठंतरी सामान्य माणसाचा आवाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते। असंच जर प्रत्येकाच्या विरोधात यांनी जर काम करत असतील तर सर्वसामान्यानं दाद मागायची कुणाला? महाराष्ट्रावर एवढं मोठं पावसाचं संकट असताना कुठल्याही प्रकारची बातमी
साईडनं फोटो काढणे आणि ऑटो रिक्षाच्या चालकाच्या विरोधात बातमी देणं हे अत्यंत निंदनीय आहे. त्याबद्दल आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहोत. आपल्यासोबत सुनीलजी समोरराव आपल्यासोबत आहेत. सर, या ठिकाणी पुण्यनगरी पेपरचं प्रतिकात्मक दहन आपण रिक्षा चालकांच्या वतीने केलेलं आहे, पण माहिती अशी समजते की सातत्यानं पुण्यनगरी पेपर मध्ये रिक्षा चालकाच्या बदनामीकारक मजकूर छापला जातो असा आरोप सुद्धा आहे, तुमचा माहिती पण आहे. काय सांगाल, या गोष्टी अनेकदा घडल्यात का? हो, भरपूर वेळेस घडलेले आहेत. आणि जे पुण्यनगरी पेपर असेल किंवा मीडिया असेल किंवा इतर पेपर असतील, त्यांनी ज्यावेळेस सातत्याने आम्ही जे काम केलेलं आहे, ऑटो रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे कोणतेही काम केलेलं आहे त्याबद्दल कधीही आणि कोणत्याही पेपरला आतापर्यंत बातमी लावलेली नाही. आणि गोलाईमध्ये गेल्या आम्ही 7, 8, 10 वर्ष झालं आम्ही पूर्ण ऑटो रिक्षा चालक संघटनेच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की ऑटो रिक्षा पॉईंट लातूर शहरामध्ये स्वतः आज पुण्यनगरी पेपरवाल्यांनी बातमी दिलेली आहे की लातूर शहरामध्ये लोकसंख्येपेक्षा जास्त ऑटो रिक्षा संख्या वाढलेली आहे. त्यासाठी लोकसंख्येपेक्षा जास्त ऑटो असल्यामुळे 10 ते 15 हजार ऑटो रिक्षा लातूर शहरामध्ये चालतात, पण त्याचे लातूर शहरामध्ये फक्त 155 ऑटो रिक्षा थांबे आहेत. तर ही चुकी ऑटो रिक्षा चालकाची नसून प्रशासनाची चुकी आहे ही. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं गोलाईमध्ये असेल या कुठल्याही ठिकाणी असेल अधिकृत ऑटो रिक्षा पॉईंट दिलेला नाही. आणि सातत्याने ऑटो रिक्षा चालकाला दंडात्मक कारवाई होते. 10 ते 15 हजार ते वाहतूक शाखेला नुसतं विचाराय जरी गेलं की साहेब आपण कशाचा दंड मारताय, विचाराय का आला म्हणून त्याला 2 ते 3 हजार रुपयात गेल्या 8 दिवसापूर्वी गोलाईमध्ये ऑटो रिक्षा चालक थांबला होता. आम्हाला असं वाटतंय की फक्त लातूर शहरामध्ये ऑटो रिक्षा चालकावरच कारवाई होते का वाहतूक शाखेकडून, का इतर वाहनावर बी होते? जे रिक्षा चालकांचे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाबाबत पुण्यनगरी पेपर मध्ये कधी छापून आलंय का? नाही, तशी गोष्ट आतापर्यंत झालेली नाही. ऑटो रिक्षा चालकाची बदनामी फक्त हेच त्यांचं ध्येय आहे असं आम्हाला वाटतंय. आणि मला या निमित्ताने एक प्रश्न तुमच्या सगळ्यांना करायचा आहे की वर्तमानपत्र असेल किंवा मीडिया असेल, बातम्या लावणं, बातम्या छापणं त्यांचा अधिकार आहे. तर मग ते त्यांचा अधिकार बजावत असताना त्याचं दहन करणं हे कितपत योग्य? मला काय म्हणायचे सर, बातम्या लावणं हा तुमचा अधिकार आहे आणि ते लोक स्वातंत्र्य पण आहे, त्याचं आम्ही स्वागतच करतो. पण कुठंतरी पुण्यनगरीने हा पण विचार केला पाहिजे की चांगल्या कामाच्या पण बातम्या लावा ना तुम्ही. आम्ही रक्तदान शिबिर घेतो, महापुरुषांच्या जयंत्या करतो, पूरग्रस्तांना मदत करतो, महापालिकेच्या शाळामध्ये लहान मुलांना वह्या पुस्तकाचं वाटप, गरीब वस्तीमध्ये आम्ही साड्या वाटप केलेल्या आहेत. अशा पण बातम्या दाखवत जावा ना तुम्ही. कुठेतरी विरोधातल्याच बातम्या दाखवणं ही अत्यंत निंदनीय आहे. याच्या विरोधात आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि ह्याच्या पुढे जरी पुण्यनगरी जर असं करत असेल तर आम्ही हायकोर्टामध्ये जनहित याचिका या पेपरच्या विरोधात दिल्याशिवाय राहणार. नक्कीच या ठिकाणी पुण्यनगरी पेपरच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये सुद्धा जाण्याची तुमची तयारी सुद्धा आहे, काय सांगाल अजून? 100% जरी अशा गोष्टी जर सातत्याने होत असतील तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ऑटो रिक्षा चालक असतील किंवा ऑटो रिक्षा चालकाचे घरचे सभासद असतील त्यांना आम्ही एक सांगू इच्छितो की पुण्यनगरी हा पेपर कुण्याही ऑटो रिक्षा चालकाने व त्यांच्या सदस्याने विकत घेऊन ते वाचायचा नाही, ही आम्ही निषेध करतो. आणि पालिकेला असेल, वाहतूक शाखा असेल व SP साहेब असतील यांना भरपूर वेळेस आम्ही निवेदन दिले की आम्हाला गोलाई या ठिकाणी आम्हाला जागा द्या, आम्हाला ऑटो रिक्षा पॉईंट द्या, पण असं कुठल्याही प्रकारे होत नाही. मग हे पेपरला दिसत नाही का, हे मीडियावाल्याला दिसत नाही का? आम्ही जे आज धावपळ करत आहोत हे सगळं. आणि एक सर्वात मोठी गोष्ट सांगतो मी की आज आम्ही ऑटो रिक्षा चालक जरी असला तरी ना समाजाचा एक घटक आहोत आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही जे सेवा करतो ती कुठल्याही प्रकारची कुणीही करू शकत नाही. ऍक्सिडेंट झाला ऑटो बोलवा, डिलिव्हरी झाली ऑटो बोलवा, कुठल्याही ठिकाणी रात्र बेरात्र हे फक्त कॉल ऑटोवाल्याला जातो, कुठलाही माणूस येत नाही. मग तुमचा सरळ असा आरोप आहे की पुण्यनगरी हा पेपर पक्षपातीपणा करतोय, एकीकडे फक्त त्या ठिकाणी ऑटो रिक्षा चालक. मला काय म्हणायचे सर, पुण्यनगरी ही वृत्तवाहिनी जनतेचे आवाज दाखवण्यासाठी, जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे की फक्त त्यांच्याबद्दल वाईट विचार आणि त्यांच्या चुका दाखवण्यासाठी निर्माण झालेला हा सगळ्यात मोठा माझा प्रश्न आहे त्या पत्रकारितेला. महाराष्ट्र जीवन न्यूज लाईव्हचे आम्ही सातत्यानं त्यांचं सहकार्य बघतच असतो. आमचे सामाजिक उपक्रम असतील, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, असल्या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र न्यूज चॅनल फार मोठ्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करत असते. त्याबद्दल आम्ही विक्रांतजी शंके सरांचे आणि न्यूज वाहिनीचे मनापासून खूप खूप आभार मानतो. तर या ठिकाणी ते न्यूज वाहिनीचे आभार मानताना सुद्धा दिसतात.
पुण्यनगरी पेपरचं प्रतिकात्मक दहन ही खरं तर वृत्तमाध्यमाच्या क्षेत्रामध्ये गंभीर अशी घटना आहे. लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आहेत, त्यापैकी पत्रकारिता हा सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे आणि या पत्रकारितेवरचा सर्वसामान्यांचा विश्वास उठणं ही घातक गोष्ट आहे. आजची जर पुण्यनगरीची बातमी आपण व्यवस्थित पद्धतीनं वाचली तर तिथं आताचे जे वाहतूक PI आहेत दराडे आणि पूर्वीचे जे गणेश कदम म्हणून PI होते, त्या दोघांमध्ये संबंधित पत्रकारांनी तुलना केलेलं सुद्धा दिसून येते. तर अशा प्रकारे पक्षपातीपणाने या ठिकाणी रिक्षा चालकांच्या बातम्या लावू नयेत. जर रिक्षा चालकांचा गोंधळ कारभार आणि मनमानी तुम्हाला दिसत असेल तर त्याचबरोबर रिक्षा चालकांना केली मारहाण सुद्धा तुम्हाला दिसली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका पुण्यनगरी पेपरने घेतली पाहिजे ही मागणी आता रिक्षा चालकांमधून होत आहे. संवैधानिक पद्धतीनं आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार बाधित ठेवत या ठिकाणी पुण्यनगरी पेपरचं प्रतिकात्मक दहन केल्याची घटना या ठिकाणी आपण पाहत आहोत. वृत्तपत्र माध्यमांनी या ठिकाणी पक्षपातीपणाने भूमिका न घेता निष्पक्षपातीपणाने आणि पक्षपणाने सर्वसामान्यांसाठी काम केलं पाहिजे, ही गोष्ट महत्त्वाची. विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.